पाणी हे जीवन आहे ही गोष्ट खरी असली तरी प्रत्येकाने किती पाणी प्यायला हवं याचंही एक प्रमाण ठरलेलं आहे. अनेक जण पाणी चांगलं म्हणून सतत पित असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. पाणी किती प्यावं हे वय, वजन, हवामान आणि ऍक्टिव्हिटी लेवल यावरती अवलंबून असतं. तरीही एक साधारण अंदाज द्यायचा झाला तर एका प्रौढ व्यक्तीने दररोज 2 ते 3 लिटर पाणी म्हणजेच साधारण 8 ते 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. याशिवाय ज्यांना घाम जास्त येतो अशांनी थोडं जास्त पाणी प्यायलं तरी चालू शकतं. पण तरीही हा अंदाज 3 ते 4 लिटर इतकाच आहे. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर अशांनीही एव्हरेज क्षमतेपेक्षा थोडं जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. याशिवाय गर्भवती महिला, लहान मुलं आणि वृद्धांनीही थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यायला हवं. जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर तोंड कोरडं पडणं, डोकेदुखी, थकवा आणि गडद रंगाची लघवी अशी काही लक्षणं दिसू शकतात. पण जर तुम्ही जास्त पाणी पित असाल म्हणजेच गरजेपेक्षा खूप जास्त पाणी पित असाल तरी देखील ते शरीराचा समतोल बिघडवू शकते. खूप पाणी प्यायल्यामुळे रक्तातील सोडियम कमी होतेच. यालाच हायपोनेट्रिया म्हणतात. यामुळे पेशींमध्ये पाणी जास्त जातं आणि समस्या निर्माण होऊ शकते. जास्त पाणी प्यायल्यामुळेही सतत मळमळ, डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा, हातपाय सुजणे, फिट्स येणे असे काही त्रास होऊ शकतात. आता हा त्रास कोणाला होऊ शकतो? जे एकाच वेळी खूप पाणी पितात, मॅरेथॉन किंवा जास्त व्यायाम करणारे सतत पाणी पित असतील तर, किंवा किडनी प्रॉब्लेम्स असलेल्या लोकांना देखील हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पाणी पितानाही योग्य प्रमाणातच त्याचं सेवन करा.